नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जुन्या मतदान प्रक्रियेद्वारे आपण या 10 विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळावरती नेमणूक करून त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, क्रीडामंत्री अशा वेगवेगळ्या स्वरूपाची खाते वाटप केले आहेत. आता या 10 मंत्र्यांची लोकॅलिटी आपल्या शाळेमध्ये किती आहे हे पाहण्यासाठी आपण लोकसभा, राज्यसभा, विधानसभा त्याचप्रमाणे जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे निवडणूक होते त्याच निवडणुकीच्या धर्तीवरती या विद्यार्थ्यांना EVM मशीनची आणि मतदान प्रक्रिया कशी होती याची इत्थंभूत माहिती होण्यासाठी आपण ही प्रक्रिया आपल्या शाळेमध्ये राबवणार आहोत. तर हे जे 10 विद्यार्थी आहेत की नाही, या 10 विद्यार्थ्यांना 10 उमेदवारांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या शाळेतील 129 जे विद्यार्थी आहेत ते मतदार आहेत आणि त्यांना आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं भेटेल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. ज्या उमेदवाराला जास्त मतदान भेटेल त्याची लोकॅलिटी जास्त राहील हेच याच्यातून दिसणार आहे. आणि प्रत्येक जे मतदार आहे का नाही, त्या प्रत्येक मतदाराला एकच मतदान करण्याचा अधिकार आहे. तर त्यासाठी आजपासूनच या 10 उमेदवारांनी आपल्या जास्तीत जास्त मित्रांना याबद्दल माहिती द्यावी आणि ज्या दिवशी आपल्या शाळेतील 100% विद्यार्थी उपस्थित राहतील त्या दिवशी आपण ही मतदान प्रक्रिया घेणार आहोत.